सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चिकन दम बिर्याणी करणार आहोत. तर तुम्ही साधं चिकन घेऊ शकता. मला जर बाहेर जायचा कंटाळा आला होता, सो मी फ्रोझन चिकन घेतलेलं आहे. इकडे हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे. सो चला तयारीला लागू. साईड बाय साईड करायची तयारी म्हणजे मी इकडे छानपैकी एक कांदा आणि लसूण आणि खोबरं जाडसर वाटून घेतलेलं आहे. खोबरं तुम्ही स्किप करू शकता. आल्याचे तुकडे पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. छान वाटून घेतलेलं आहे. आणि कांदा जर पाहिजे तर तुम्ही भाजू शकता किंवा तळून घेऊ शकता. मी इथं हलकासा भाजलेला आहे. आणि जसं दम बिर्याणीमध्ये बिर्याणीचं तुम्हाला माहिती कांदा खूप असतो, सो एक कांदा मी इकडे असा उभा चिरलेला आहे. हा मी परतताना हा वेगळा तळत बसणार नाही, मी परतताना चांगला गोल्डन करणार आहे. आणि हा बारीक कांदा पण मी थोडासा इथे घेतलेला आहे फोडणीला टाकण्यासाठी. सो चला स्टार्ट करू. आणि थोडेसे तमालपत्र वगैरे आहेत. भात आपल्याला उकड काढून घ्यायचा आहे. चांगला बिर्याणी तांदूळ घ्यायचा आहे किंवा दिल्ली राईस तुम्ही घेऊ शकता. लॉंग ग्रेनवाला पाहिजे, म्हणजे हे जे लांबडे हे असतात ना दाणे, असं लांबडा ह्याचा मी उकळत्या पाण्यातनं हा केलेला आहे तयार. एक 5 मिनटं उकळत्या पाण्यातनं हा 5 मिनटं टाकून 5 ते 10 मिनटं शिजवून घेतलेला आहे. हा घट्ट आहे, हा पूर्ण शिजलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता हा घट्ट आहे. एक 50% मी शिजवून घेतलेला आहे आणि छान निथळून घेतलेला आहे चाळणीमध्ये. सो चला आता रेसिपी स्टार्ट करू. सो चला हे चिकनचं पॅकेट आपण ओपन करून घेऊया. फ्रोझन गोष्टी कधी पण चेक करून घ्याव्यात चांगल्या येत आहेत की नाही. सो आज हम दम बिरयानी बनाने वाले हैं चिकन की. तो मैंने यहाँ पे फ्रोज़न चिकन यूज़ किया है. आप लोग नॉर्मल जो शॉप में मिलता है वो भी चिकन यूज़ कर सकते हो. आज संडे था और गर्मी के दिन है, तो बाहर जाने को मेरे को बहुत कंटाला आया था, तो इसलिए आता कि डबल पैकिंग में आया. आप देख सकते हो इंग्रेडिएंट्स में हमको दही भी लगने वाला है. दही पण लागणार आहे आपल्याला थोडंसं. हे ॲक्च्युली तुम्हाला जर मोकळा भरपूर वेळ असेल तर तुम्ही एक अर्धा पाऊण तास हे सगळं मसाला टाकून मॅरिनेट करू शकता. वेळ नसेल तर असंही केलं तरी चालतं, पण मॅरिनेट केलेलं जरा टेक्स्चर खूप क्रीमी आणि ज्युसी होतं. सो मैरिनेट करके रख सकते हो आप आइडियली, आपके पास अगर टाइम है तो. चिकन में पूरा सब मसाला वगैरह डाल के, दही वगैरह डाल के मैरिनेट करते हो तो अच्छा फ्लेवर आता है. तो ऐसे हे डीप फ्रोझन है ये अभी. बहुत म्हणजे खूप फ्रोज झालेलं आहे ते, तर थोडंसं त्याला नॉर्मलला यायला वेळ लागेल. तुम्ही जर नॉर्मल चिकन यूज करत असाल तर काहीच हरकत नाही. तर ह्याच्यात मी आता हे चांगलं धुवून घेणार आहे साध्या पाण्यामध्ये. सो आप देख सकते हे फ्रोज झाल्यामुळे एकदम घट्ट झालेलं आहे. नॉर्मलला येण्याची वाट बघू शकता, अदरवाईज तुम्ही असंही प्रोसीड करू शकता. हे मी सुट्टं गरम पाण्यात टाकलं तरी हे चांगलं होणार आहे, बट हे मी सुट्टं करून गार पाण्यामध्येच धुवून घेणार आहे. आयडियली गरम पाण्यामध्ये धुणं गरजेचं असतं, तुम्ही असंही करू शकता. कारण की हे चांगलं मी शिजवून घेणार आहे, परतणार आहे चांगलं. उन्हाळ्याच्या दिवसात ना बाहेर जायचा कंटाळा येतो, ऊन पण खूप असतं आणि स्वयंपाकाचा पण कंटाळा येतो. सारखा आपण गॅसच्या समोर थांबून बायकांना वेळ लागतं आणि घरातले माणसं आपली टी व्ही बघत मस्त हिंडत फिरत एन्जॉय करत असतात. पण आता स्वयंपाक तर करावाच लागतो. रोज हॉटेलमध्ये खाऊनही आपल्याला परवडणार नाही, आणि हॉटेलची फारशी चव पण खाल्ली राहिलेली नाही. नुसतं टमॅटो कांद्याचं ते गिरगूट घालतात आणि त्याला काहीच फारशी चव लागत नाही. तर मी हे एकदा अजून एका पाण्यातनं हे मस्त स्वच्छ धुवून घेणार आहे. ह्याच्यावर मी थोडंसं मीठ आधी टाकणार आहे. मिठाने थोडंसं निर्जंतुकीकरण होतं. पूर्वी आपल्याकडे चिकन मटनला कंपल्सरी गरम पाणी वापरायचे बायका, का तर ते दांडरतं. पण हल्ली आपल्याला ते पीस थोडेसे आपल्या लोकांना आता जसं की
माझ्या जनरेशनच्या लोकांना एक जे 10 ते 50च्या एज ग्रुपमध्ये आहे तर त्यांना थोडंसं कडक पण चालतं, जास्त एकदम मऊ आवडत नाही, त्यामुळे आपल्याला चालतं. आणि म्हणजे थोडेसे ओल्ड एज आहेत त्यांना गाळ शिजवायला लागतं, कारण की काहींना दातांचे प्रॉब्लेम असतात किंवा चावायला बरं पडतं. सो ह्याचीच मी थोडंसं रस्सा पण काढून घेणार आहे दम करताना. ह्या शॉर्टकट पद्धत आहे माझी दम बिर्याणीची. त्याची ओरिजिनल दम बिर्याणी जे करतात ते प्रॉपर ओरिजिनली ते 4-5 तास ते चिकन मटन मॅरिनेट करत ठेवतात आणि 4-5 तास ते मसाले लावून ठेवतात. इवन 2-3 तास दम काढत बसतात. तर आपण शॉर्टकट पद्धतीची करतोय. सो आता आईच्या म्हणण्यानुसार तिला थोडासा रस्साही पाहिजे, तर थोडंसं आपण काही पीस मी सेपरेट मॅरिनेट करणार आहे. म्हणजे ह्याला मी दही लावणार नाही आहे. ॲक्च्युली दही लावत नाहीत चिकनमध्ये, पण दमला त्याशिवाय पर्यायच नाही आहे. दमला तुम्हाला ते टेक्स्चर जर पाहिजे तर दही टाकावंच लागतं. आयडियली दही खाऊ नये नॉनव्हेज वगैरे आयटम्समध्ये, पण ठीक आहे, आता काय, वी कांट हेल्प, आपण त्यामध्ये काय करू शकत नाही. सो असे मी हाडांचे पीस बाजूला काढून घेणार हे रश्श्यासाठी. सॉफ्ट पीस इझिली शिजतात बिर्याणीमध्ये. सो जे हाडं आहेत तर ते मी थोडंसं रश्श्याला घेणार आहे. इकडे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. सो असं मी हे मॅरिनेट वेगवेगळ्या पद्धतीत दोन्ही करणार आहे. तर साईड बाय साईडच मी तुम्हाला चिकन ग्रेव्ही पण दाखवणार. मसाले सगळे आपण सेम यूज करणार आहे, फक्त जे ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीला आपण दही वापरणार नाही आहे. सो हे पीसेस, हे लेग पीस मी छान शिजून निघावं म्हणून रश्श्यातमध्ये घेतलेलं आहे आणि हे आपण बिर्याणीमध्ये तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही पीसेस ठेवू शकता. सो अभी ये मैंने रस्सा ग्रेवी के लिए थोड़ा सा निकाला है, चिकन ग्रेवी के लिए. इसमें मैं दही नहीं डालूँगी क्योंकि मुझे दही अच्छा नहीं लगता है ग्रेवी में. आपको अच्छा लगता है तो आप एक साथ मैरिनेट करके इसको सेपरेट भी कर सकते हैं. और ये सॉफ्ट पीसेस मैंने बिरयानी के लिए लिए हैं. ये अच्छे हड्डी वाले पीसेस मैंने ग्रेवी के लिए बाजू में निकाले. सो फर्स्ट मैं थोड़ा सा नमक छिड़कूँगी. एक बार नमक डाल के मैंने धो लिया है. अभी वापस मैं एक बार नमक डाल के इसको मैरिनेट करने के लिए अभी आधा घंटा रखूँगी. 10-30 मिनिट में इसको रखूँगी. अर्धा पाऊण तास आपण असं मॅरिनेट करून घेणार आहोत. आणि हा जो जाडाभरडा वाटलेला मसाला आहे, मी थोडा जाडाभरडाच वाटला आहे, कारण की तुम्हाला पाहिजे तुम्ही बारीक वाटू शकता. ॲक्च्युली माझं मिक्सरचं भांडं पण जरा खराब झालेलं आहे आणि कुकरमध्ये ते शिजून होणार आहे. असं याच्यामध्ये फक्त आलं आणि लसूण आणि हे आपण म्हणू शकतो कांदा आहे. सो एकदम बेसिक इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत इकडे. तुम्ही ह्याला थोडंसं रिच करायचं असेल तर मस्त भरपूर कांदा तळून ह्याच्यामध्ये मिक्सर करून पण तुम्ही तो टाकू शकता. तळलेला कांदा बिर्याणीला मस्ट असतो. तुम्हाला जर फुरसतमध्ये करायची आणि छान करायचे, पाहुणे रावळे येणार आहेत किंवा घरचे पण तुमचे खाणारे खूप आवडीचे आहेत, तर तुम्ही थोडेसे बारकावे पाळू शकता. सो ह्याच्यामध्ये मी आता काय करणार आहे, दोन्हीकडे थोडंसं तिखट घालणार आहे मॅरिनेशनसाठी. सो तिखटमध्ये मेन म्हणजे मी कांदा लसूण चटणी वापरणार आहे, मिरची पावडर पण वापरणार आहे आणि चिकन मसाला पण वापरणार आहे. दोन्हीकडे पण एकच मसाला वापरणार आहे मी आणि बिर्याणीचा मसाला एक्स्ट्रा तिकडे टाकणार आहे. सो माझ्याकडे हा एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे. आम्हाला डीमार्टमधून भेटलेला, तुम्हाला आवडेल तो तुम्ही टाकू शकता. सुहानाच्या मसाल्यांपेक्षा एव्हरेस्टची टेस्ट मला जरा चांगली वाटते. भरपूर मसाला टाकून घ्यायचा आहे आपण मॅरिनेट करायला. वरनं तेलात काय आता मी मसाला टाकणार नाही आहे, बिकॉज हेच चांगलं तेलात परतून मी घेणार आहे. माझ्याकडे इकडे एक कोल्हापुरी चिकन मसाला पण आहे, बिर्याणी मसाला आहे. तर माझ्याकडे एक शाही बिर्याणी मसाला पण आहे, तर ते पण मी दोन्ही टाकणार आहे. जी काय असेल ते थोडं ह्याच्यामध्ये घेणार आहे मी. हे काय,
हा पण मी थोडासा टाकणार आहे. सो ये एवरेस्ट और सवाई चिकन बिरयानी मसाला, ये बिरयानी वाले में डालूंगी. और ये भी बिरयानी है, वो चिकन मसाला था प्लेन, तो मैंने वो दोनों जगह पे डाल दिया. अभी इसको अच्छे से, मसाला थोड़ा ज़्यादा होएगा ना तो भी चलेगा, क्योंकि वैसे भी राइस तो प्लेन कुक किया है ना हमने. तो ये बिर्याणी मसाला मैंने यहाँ पे डाल दिया आहे. त्या बिर्याणी मसाल्याचं एक वैशिष्ट्य असं असतं की आपण घरी किती पण तयार केला तरी ह्यांचं काय असतं ते इसेन्स पण येतं बाय द वे बिर्याणीचं, बिर्याणी मसाल्याचं. माझ्याकडे आहे, आता नाही आहे, बट मी डीमार्टमधनं आणलेलं आहे. सो ह्यात तुम्ही बघू शकता हे वेलची वगैरे आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी. या 2-3 वेलची मी इकडे टाकणार आहे म्हणजे ह्यात आपल्याला ह्याला पण वास छान येईल. एक मसाला पान पण असतं, मला तमालपत्रापेक्षा ते वेगळं असं आय गेस, मला एक्झॅक्ट माहीत नाही, वेगळं असतं. आणि तमालपत्राचे पण तुकडे वगैरे आहे. हे मसाला आपण घरी पण करू शकतो, पण त्यांच्या मसाल्यांचा जरा वास चांगला असतो. थोडासा हा जो मसाला मी थोडासा इकडे पण टाकून घेणार. ह्यांना पण जरा पाहिजे ह्या पीसेसला, ह्यांना पण जरा चांगलं होईल ना, नाही तर नुसती बिर्याणी चांगली झाली तर ह्यांना कमीपणा येईल. ग्रेव्हीमध्ये पण मी थोडंसं टाकणार आहे, तर मॅरिनेट होईल मस्तपैकी. हळद वरनं टाकायची गरज नाही, मसाल्यांमध्ये भरभरून हळद बिळद टाकलेली असते त्यांनी. काय माहिती हळद टाकतात का अजून काय टाकतात, पण टाकलेली असते. सो असं मस्त मॅरिनेट केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी थोडीसं तिखटपणा येण्यासाठी मिरची पावडर आणि कांदा लसूण चटणी दोन्ही टाकणार आहे. तर ही तुम्ही बघू शकता मिरची पावडर आहे, ही तिखट आहे, काश्मीरी वगैरे नाही पण तिखट आहे. तर मी ही पण इकडे टाकणार आहे 1 चमचा. थोडं स्पायसी झालं तरी चालेल, कारण की मग असा भात आपल्याला तो रिकवर करेलच हे. आणि रश्श्यावर पण आपण थोडीशी मिरची पावडर टाकून घेणार आहे, कारण की माझ्याकडे विकतची कांदा लसूण चटणी आहे, ती एवढी तिखट नाही आहे. मी एव्हरेस्ट आणि अंबारीची चटपट मसाला जो असतो तो वापरते. कांदा लसूण प्रॉपर नाही, पण चटपट टाईपमध्ये आहे तो वापरते. आता आपण थोडीशी कांदा लसूण चटणी पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये. कांदा लसूण चटणी तुम्ही स्किप करू शकता तुमच्याकडे नसेल तर, आणि गरम मसाला टाकू शकता. सो आप लोग गरम मसाला भी इसमें डाल सकते हो. ये कांदा लहसुन चटनी एक आती है, आपको पता होगा, मार्केट में अवेलेबल होती है अंबारी या फिर एवरेस्ट कंपनी की. सो आता तो जो एव्हरेस्टचा शाही मसाला राहिला आहे तो आपण थोडासा टाकूया. ॲक्च्युली जो सवाईचा होता तो खूप छान आहे, त्याने एकदम परफेक्ट बिर्याणी होते. तर दम बिर्याणी मसाला असा कुठला मार्केटमध्ये अजून आलेला असेल तर तुम्ही मला सांगा. मला वाटतं एक लकी कंपनीचा आहे बहुतेक, मला तर अजून सापडला नाही आहे, बट मी आय गेस एकदा कुणाला तरी टाकताना बघितलं होतं. तर हा मी मसाला फोडून थोडासा बिर्याणीच्या ह्याच्यावर टाकणार आहे. छान, ह्याचा वास खूप सुंदर येतो. आय विश मी तुम्हाला वास दाखवू शकले असते याचा, छान येतो आहे. मध्यंतरी एव्हरेस्टच्या मसाल्यांची मजाच गेली होती, पण आता यायला लागलेली आहे परत. बट खमंग नाही आहे, बट छान येतो. थोडासा इकडे पण टाकूया, काय चालतंय, एवढं काही नसते. त्याच्यामध्ये पण जाडे तुकडे काहीतरी टाकलेलं आहे. सो चला आता हे सगळं ह्या चिकनमध्ये मुरावं म्हणून इकडे दही टाकून घेणार आहे. आणि इकडे आता हे ग्रेव्हीची पहिली आपण तयारी करून घेऊ. नेहमीची बेसिक वाटणा घाटण्याच्या ग्रेव्हीपेक्षा तुम्ही हे थोडंसं ट्राय करू शकता. सो मी इकडे दही पण विकतच घेतलेलं आहे, तुम्ही घरगुती दही घेऊ शकता. हे दही छान येतं ह्या कंपनीचं सुद्धा. मी काही प्रमोशन करत नाही आहे, बट जे प्रोडक्ट मी यूज करते तुम्हाला पण जर हवे असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. हे मिल्की मिस्ट कंपनीचं आहे, तुम्ही बघू शकता. छान घट्ट आहे, म्हणजे एवढं घट्ट आहे ना की तुम्ही खाप्या दही म्हणतो ना आपण,
स्लाइस वाला दही उस हिसाब से आता है ये कंपनी का. आणि ते कंट्री डिलाइटचा पण छान आहे, देसी दही का काय घर जैसा दही असं काहीतरी आहे. तर ते सगळं छान येतं आहे. दही नुसतं खायला पण खूप सुंदर लागतं. साखर टाकून खा, नुसतं खा. चांगल्या क्वांटिटीमध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे इथे. हे दही एवढं छान आहे की असंच साखर टाकून खाऊ वाटतंय, श्रीखंडासारखं, चक्क्यासारखं. खूप सुंदर आहे बघा, तुम्ही बघू शकता अशा लाईन पडत आहेत त्याच्या. थोडंसं खायला साईडला ठेवते. तर हे स्वयंपाक करता करता कधी खायला भेटेल सांगता येत नाही, बट ठीक आहे ना, अधूनमधून खाऊ शकतो. सो चला आता हे छान मिक्स करून घेणार आहे. ही चिकनची हाडं कापतात बोटामध्ये, त्यामुळे थोडंसं शार्प एजेस जरा लक्ष देऊन करा. हा मसाला आणि हे छान फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ॲक्च्युली ते घट्ट राहिलं आहे. 1 किलोचाच मी आणला होता तो डबा. परवडला, कारण की असं त्या ह्याच्यामधनं आणलं तरी परवडतं आपल्याला, पण ते महाग झालेलं आहे. असं उलट मॉलमधलं हे परवडतं आहे. खूप गार आहे, आता मला मिक्स करणं थोडंसं इम्पॉसिबल होतं आहे. चमच्याने मिक्स करूया आपण. हे दही आता काय करायचं, दुसरा चमचा घेऊन हे असंच ठेवते. सो आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. दही लावून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. दही थोडं पातळ असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. उलट पातळ दही बरं. घट्टही छान आहे. तुमची बिर्याणीला थोडंसं ह्याच्यामुळे एक टेक्स्चर येतं, सॉफ्टनेस येतो, क्रीमीपणा येतो. काही जण क्रीम पण वापरतात. जेवढं तुम्ही त्याला हे करू शकता, रिचनेस त्याचा वाढवू शकता, तेवढं तुम्ही करू शकता आवडेल त्या आवडीप्रमाणे. आणि हे आपलं जे आहे बिर्याणीवालं, त्याला पण आता एक थोडंसं आपण हलवून ट्विस्ट देऊया. तर थोडासा रस्सा तयार करून घेऊ आपण, म्हणजे जी बिर्याणी बरोबरची ग्रेव्ही असते ना, ती जरा पातळ बरी वाटेल. सो लेट्स स्टार्ट. आता मी एक कुकरमध्ये आधी ह्याची ग्रेव्ही तयार करते आणि त्याची मी भात टाकून लेअर तयार करणार आहे. सो असा मी इकडे ग्रेव्हीसाठी एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि आता मी तो तापायला ठेवत आहे. सो इथं मी कुकर तापायला ठेवलेला आहे. याच्यामध्ये मी थोडंसं आता ग्रेव्हीला फोडणी टाकण्यापुरतं तेल टाकणार आहे. सो मी मगाशी कबाब तळलेलं तेल आहे, तेच मी चिकनसाठी यूज करणार आहे. तुम्ही जेव्हा चिकनच्या नॉनव्हेजच्या कुठली तेलं ही करता सेपरेट ठेवता, तर मग तेच ग्रेव्हीला वापरत जा, म्हणजे ते लवकर संपतात आणि आपल्याला एकदा तळायला घेतलेलं तेल सारखं सारखं वापरायची गरज पडत नाही आणि ते ठेवायची पण गरज पडत नाही. कारण की चिकन किंवा नॉनव्हेज असे कुठले पदार्थ असतात, ते तेल चपातीला वगैरे लावलं तर ओशट वास येतो. तर असं मी असं तेल इकडे घेतलेलं आहे. तर ह्या तेलामध्ये मी बाकी दुसरं काही न टाकता थोडासा फक्त तमालपत्र टाकणार आहे वासासाठी छानपैकी. बिकॉज मसाले तुम्हाला तर माहिती आहे आपण ऑलरेडी टाकलेले आहेत, तसं तमालपत्र त्यात टाकणार आहे. कढीपत्ता फ्रेश असेल तर थोडासा तुम्ही वासापुरतं टाकू शकता. सो इकडे मी आता थोडासा हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहे. तुम्हाला पाहिजे ते वरून लसूण आणि आलं पण तुम्ही टाकू शकता. तुम्ही मसाल्यामध्ये जाडसर वाटून घेतलेलं आहे ऑलरेडी, तो मी वरून आता टाकणार नाही आहे. जास्त टमॅटो वगैरे पण मी याचं टाकणं स्किप करते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. सो आता छान फास्ट गॅसवर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. इनफॅक्ट हा कांदा परततोय त्याच स्टेजला आपल्याला चिकन पण घालायचं आहे. आपलं जे ग्रेव्हीचं आपण मॅरिनेट केलेले पीसेस आहेत ते टाकणार आहोत, म्हणजे ह्याच्यामध्ये जो लसणाचे किंवा आल्याचे तुकडे ते पण ह्याच्याबरोबर परतले जातील.
कांदा परतून घेतल्यावर जर तुम्ही टाकायला गेला हे परतायला तोपर्यंत कांदा जळू शकतो. तर हे साईड बाय साईड दोन्ही एकत्र परतले जाऊ शकतात. छान परतायचं आहे. होय, एक गोष्ट मी इथे अजून टाकणार आहे ते म्हणजे हिंग. हिंग नॉनव्हेजसाठी कधीही चांगला आहे. तुम्हाला नसेल आवडत तुम्ही स्किप करू शकता. थोडासा मी हिंग इकडे टाकणार. मला तिखट हवं असेल वरण आणि तिखट टाकू शकता. पण मसाला पण तुम्ही टाकू शकता. थोडीशी मिरची पावडर आम्ही टाकणार आहे आणि थोडीशी हळद पण टाकणार आहे. रंग पण आपल्या ग्रेव्हीला यायला पाहिजे. आणि हळद जसं मी सांगितलं ओरिजिनल असेल तर कायम निर्जंतुकच असते. सो थोडी हळदही टाकणार आहे. हळदीने ते बारीकचा फ्लेवरही येत असतो. ही एक आपली मोठी वेलची असते ना ती आणि दालचिनी वाटलेली पावडर आहे माझ्याकडे, ती पण मी थोडीशी वासासाठी टाकते. जसं बारक्या वेलचीचा वास असतो तसंच मोठ्या वेलचीला पण एक वेगळा तिचा एक फ्लेवर असतो आणि तो तिखट म्हणजे अशा रेसिपीजमध्ये कधीही तो छान वाटतो. तो मोठ्या वेलचीला पण तेवढाच मान आहे जेवढा बारक्या वेलचीला आहे. ते असं समजू नका की बारकी वेलची दोन्हीकडे जाते, तिखट आणि गोड आयटम्स. मोठी वेलची देखील दोन्हीकडे जाते. काही जण गोड आयटम्समध्ये पण टाकतात, एक स्पायसी टेक्स्चर यावं म्हणून. जसं की हल्ली तुम्ही बघत असाल मास्टर शेफ वगैरे अशा कार्यक्रमांमध्ये ते दाखवतात. थोडा तर ह्या स्टेजला मी पाणी टाकणार आहे भांडं धुवून मिक्सरचं. चिकन छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता पाणी मी टाकणार आहे शिजायला. तुम्हाला पाहिजे तेवढं ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता. कधीतरी कंटाळा असेल तेव्हा वाटण घाटण न करता असं शॉर्टकट पण तुम्ही मारून द्या. सो तुम्ही बघू शकता इथं आपली छानपैकी आता रश्श्याला उकळी येते. मीठ थोडंसं आपण टाकलं होतं, पण पाणी जसं आपण वरनं टाकतोय तर थोडंसं चवीनुसार आपण थोडं मीठ टाकणार आहोत. सो छान उकळी यायला लागलेली आहे. थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत चवीला. आणि आता आपण छानपैकी कुकरला झाकण टाकून झाकण लावून शिजायला ठेवणार आहोत. तो यहाँ पे मैंने अच्छे से उसको ऑयल में फ्राई करके थोड़ा पानी डाला है बॉईल करने के लिए, थोड़ा नमक डाला है ऊपर से. ऑलरेडी मैरिनेशन के टाइम पे हमने थोड़ा नमक डाला था, तो ऊपर से थोड़ा अभी मैंने वो पानी जो डाला है उसको भी टेस्ट आने के लिए थोड़ा सा मिर्ची पाउडर और नमक मैंने डाला है. आप चाहिए तो कोई भी दूसरा तिखट भी आप डाल सकते हो. थोड़ी सी हल्दी भी मैंने डाली है. आप देख सकते हो कितना अच्छा बॉईल आ रहा है, सॉरी बॉईल आ रहा है. सो अभी इस स्टेज पे मैं ढक्कन लगा के इसको 3 सीटी निकालूंगी.
सो आप देख सकते हो अभी मैंने यहाँ पे कुकर को सीटी लगा के तैयारी की है। तो इसको अच्छे से अभी होने देते हैं 3 सीटी। और मीनवाइल अभी हमारा जो बिरयानी का रेसिपी है वो स्टार्ट कर लेते हैं।